ईश्वरपूर येथील गांधी चौकातील संतोष ढबू आणि राजेंद्र ढबू यांच्या होलसेल खाद्यपदार्थाच्या विक्रीच्या दुकानाला आज दुपारी आग लागली। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज आहे। पुरून ईश्वरपूर राष्ट्र नगरपालिका, राजाराम बापू व हुतात्मा कारखान्याच्या अग्निशामक बंबांनी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली। वेळेत दुकानातील साहित्य हलवल्याने मोठे नुकसान टळले। ईश्वरपूर शहरातील मुख्य गांधी चौकात ढबू बंधूंचे गोळ्या, बिस्किट, चिरमुरे, द्रोण, पत्रावळ्या आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचं होलसेल दुकान आहे। आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यास आग लागली। स्थानिक नागरिकांना दुकानातून येणारा धूर आणि आगीचे लोट पाहून अग्निशामक बंबांना फोनवरून माहिती दिली। दाट लोकवस्ती असलेला हा परिसर असल्याने सुरुवातीस ईश्वरपूर नगरपालिकेचे छोटे 2 बंबाने, त्यानंतर एक मोठा अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु उन्हाचा कडाका आणि अपुऱ्या यंत्रणेमुळे ही आग अधिकच भडकली। आगीवर नियंत्रण येत नसल्याने राजाराम बापू आणि हुतात्मा सहकारी साखर कारखाना आणि आष्टा नगरपालिकेच्या 3 बंबांना पाचारण करण्यात आलं। स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जीवाचं रान केलं। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अत्यंत गजबजलेल्या चौकात भर दुपारी आग लागल्याने आगीची माहिती शहरभर पसरली। चौक परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली। पोलिसांनी गर्दी बाजूला करत आग विझवण्यासाठी मदत केली। दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचं लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी पहिल्या मजल्यावरील दुकानातील सर्व साहित्य बाहेर काढलं, त्यामुळे मोठं नुकसान टळले।